नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे कुकिंग विथ सारिका या आपल्या खास चॅनेलवर. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि चविष्ट अशी वाटली डाळ. ही रेसिपी प्रत्येकाला नक्की आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. वाटलेल्या डाळीचं पिठलं करण्यासाठी इथं मी 2 वाट्या डाळ घेतली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. 2 ते 3 पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेऊया आणि 5 ते 6 तास भिजत ठेवून घेऊया. पाच ते 6 तासानंतर त्यातील पाणी पूर्ण निथळून घ्यायचे आणि त्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे. डाळ तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटू शकता, पण डाळ वाटताना थोडी जाडसरच वाटून घ्यायची आहे. मिक्सर चालू बंद करतच आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे, म्हणजे डाळीचे कण त्यामध्ये राहिले पाहिजेत. आपल्याला डाळ अगदी बारीक वाटून नाही घ्यायची. अशा पद्धतीने मी सगळी डाळ बारीक करून घेतली आहे. आता आपण त्यात टाकण्यासाठीचं वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी इथं मी खोबऱ्याचे काप, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 8 ते 10 मिरच्या आणि जिरे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. याचं आपल्याला छान वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता हे वाटण डाळीमध्ये मिक्स करून घेऊयात. त्यातच 1 ते 1.5 चमचा हळद टाकून घेतली आहे, चवीनुसार मीठ आणि ते मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊयात. आता मी इथं कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलंय. या मिश्रणाचे हाताने रोल करून घेतलेत आणि ते कुकरच्या भांड्यामध्ये वाफवण्यासाठी ठेवून दिलेत. आता कुकर घेऊन त्याच्या तळाशी थोडं पाणी टाकून घेऊयात. त्यावर कुकरचे डबे ठेवून त्यावर झाकण ठेवून त्याला वाफवून घेऊयात 3 शिट्ट्या होईपर्यंत. अशा पद्धतीने आपण याला वाफवून घेतलंय. थंड झाल्यानंतर त्याला हाताने फोडून त्याला एकसारखं मोकळं करून घेऊयात. आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात. त्यासाठी कढईत 2 मीडियम चमचे तेल गरम करून घेऊयात. त्यामध्ये फोडणी करता मोहरी, जिरे आणि फोडणी करता हिंग टाकून घेऊयात. त्यातच ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून त्याला लाल कलर येईपर्यंत परतून घेतलंय. आता त्यात कढीपत्त्याची पाने टाकून घेतली आहेत आणि त्याच्याबरोबरच मिरचीचे काप देखील टाकून तेलात चांगलं परतून घेतलंय. आता त्यातच मोठे 2 कांदे चिरून घातलेत.
आता कांद्याला सोनेरी कलर येईपर्यंत मीडियम गॅसवर परतून घेऊयात. यातच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण वाटलेल्या डाळीत देखील मीठ टाकलं होतं, त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे. आता मोकळी करून घेतलेली डाळसुद्धा त्यावर टाकून घेऊ आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून त्याला चांगलं परतून घेऊयात. आता गॅस अगदी बारीक करून त्यावर झाकण ठेवून त्याला 5 मिनिटं वाफवून घेऊयात. झाकण उघडून त्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने तयार आहे आपली वाटली डाळ. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.